कोलंबो टेस्टमध्ये टीम इंडियाने श्रीलंकेचा 1 इनिंग आणि 53 रन्सनं पराभव केलाय। रवींद्र जाडेजाच्या स्पिन माऱ्यासमोर लंकन बॅटिंग ढेपाली। या विजयासह भारतानं तीन टेस्ट मॅचेसच्या सिरीजमध्ये 2-0 विजयी आघाडी घेतली। भारतानं या सिरीजमध्ये 2-0 विजयी आघाडी घेतली। जाडेजा आणि अश्विनचा लंकन टीमला जोरदार दणका या दोघांनी दिलाय। विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली हा आणखी एक सिरीज विजय टीम इंडिया आता साजरा करते। टीम इंडियाने श्रीलंकेवर 1 इनिंग आणि 53 रन्सनं मात केली आहे। जाडेजाच्या 5 विकेट आणि अश्विनच्याही माऱ्यापुढे श्रीलंकन टीम पुरती ढेपाली आणि त्यानंतर टीम इंडियानं या 3 टेस्ट मॅचेसच्या सिरीजमध्ये 2-0 विजयी आघाडी घेतली। टीम इंडियाच्या बॉलर्सची कामगिरी आपण बघतोय। रवींद्र जाडेजा, अश्विन, शमी या सगळ्याच बॉलर्सच्या कामगिरीमुळे टीम इंडिया आज या 3 टेस्ट मॅचेसच्या सिरीजमध्ये 2-0 आघाडीवर आहे। विजयी आघाडी टीम इंडियाने घेतलेली आहे। आपण अधिक चर्चा करूयात। आमच्या प्रतिनिधी वृषाली देशपांडे आपल्यासोबत आहेत। वृषाली, ही मॅच तर टीम इंडियाने जिंकली आहे, पण खरा शिल्पकार रवींद्र जाडेजा आहे असं म्हणायला लागेल। सुवर्ण, आपण बघितलं तर टीम इंडियाने कोलंबो टेस्ट ही 1 इनिंग आणि 53 रन्सने जिंकलेली आहे। याच्यामध्ये मोलाचा वाटा उचललाय तो रवींद्र जाडेजाने। त्याने पहिल्या इनिंगमध्ये जेव्हा भारताने बॅटिंग केली 622 रन्सचा डोंगर उभा केला, त्यावेळेला त्याने 70 रन्स ची नॉट आउट खेळी केली। त्यानंतर त्याने पहिल्या इनिंगमध्ये 2 विकेट्स घेतल्या आणि आता आपण सेकंड इनिंगमध्ये बघितलं तर त्याने 52 रन्सची इनिंग त्याने 5 विकेट्स घेतल्या आणि तोच भारताच्या विजयात शिल्पकार ठरला। भारताचा हा आत्तापर्यंतचा हा सलग 8वा टेस्ट सिरीज विजय ठरलाय विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली। त्यामुळे आपण बघितलं तर टीम इंडियाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आता आणखी एक टेस्ट सिरीज मिळवलेला आहे। अगदी बरोबर वृषाली, बॅट्समनने सुद्धा एक चांगली कामगिरी केलेली आहे। त्यांच्या खेळाविषयी निश्चित बोलायला हवं। निश्चितच सुवर्ण, आपण बघितलं तर चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेने पहिल्या इनिंगमध्ये सेंचुरी झळकावली। त्यांना आर अश्विन, वृद्धिमान साहा आणि अर्थातच रवींद्र जडेजाची चांगली साथ मिळाली आणि यामुळेच भारतीय टीम पहिल्या इनिंगमध्ये 622 रन्सचा डोंगर उभा करू शकली। आणि जेव्हा भारताने 622 रन्स केल्या होत्या पहिल्या इनिंगमध्ये, तिथेच कुठेतरी भारताचा विजय हा निश्चित झाला होता। आणि त्याचबरोबर आपण विराट कोहलीच्या कॅप्टन्सीचं कौतुक जेवढं करावं तेवढं थोडं आहे, कारण की आपण मागची पार्श्वभूमी बघितली तर अर्थातच प्रशिक्षक पदाचा वाद मागे टाकत भारतीय टीमने या टेस्ट सिरीजमध्ये अतिशय चांगली अशी कामगिरी करून दाखवलेली आहे। सुवर्ण, अगदी बरोबर, प्रशिक्षक पदाचा वादाचा कुठलाही प्रभाव यावर दिसला नाही। खरं तर त्यावेळेला चर्चा होती की मॅच कशी खेळली जाईल, या सगळ्याचा परिणाम सिरीजवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी चर्चा होती। मात्र खरं तर विराट कोहलीने आपली कॅप्टन्सी किती योग्य आहे हे दाखवून दिलं असं म्हणावं लागेल। वृषाली, पण श्रीलंकन टीम कुठे कमी पडते काय वाटतंय? कारण दोन्हीही टेस्ट मॅचेस टीम इंडियानं मोठ्या फरकानं आणि जिंकलेल्या आहेत। नक्की सुवर्ण, आपण बघितलं तर श्रीलंकेची टीम ही त्यांच्या टीममध्येही बरेच बदल झालेले आहेत। झिम्बाब्वेकडून गेल्याच काही दिवसामध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता आणि त्याच्यामुळे अँजेलो मॅथ्यूज हा त्यांचा आता नवीन कॅप्टन झालेला आहे। त्याच्या कॅप्टन्सीची ही घरच्या मैदानावर टेस्ट होती आणि आपण असं म्हणू शकतो की अँजेलो मॅथ्यूज हा कॅप्टन्सीमध्ये सपशेल अपयशी ठरलेला आहे, कारण की श्रीलंका साहजिकच घरच्या मैदानावर खेळत होती आणि साहजिकच त्यांना एक होम ॲडव्हान्टेज असतं ते मिळेल असं वाटत होतं आणि त्याचा फायदा उचलेल श्रीलंकन टीम असं वाटत होतं। पण कुठेतरी भारतीय टीमचा अनुभव हा श्रीलंकन टीमच्या पेक्षा अधिक होता आणि त्याचाच फायदा भारताला झाला आणि श्रीलंकन टीम तिथेच खचली। त्याचबरोबर त्यांचे बॅट्समन आणि बॉलर्सला फारशी चमकदार अशी कामगिरी करता आली नाही। भारतीय टीम बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग अशा तिन्ही आघाड्यांवर श्रीलंकन टीमपेक्षा भारी पडलेली आहे या सिरीजमध्ये।
वृषाली, ऑलराऊंडर्सने विकेट घेतलेल्या दिसतात या टेस्ट मॅचमध्ये, त्याबद्दल काय सांगता येईल? नक्कीच आपण बघितलं तर हार्दिक पांड्या जो आपला ऑलराऊंडर म्हणून आता समोर येतोय. वन डे क्रिकेटमध्ये त्याने अतिशय चांगली कामगिरी करून दाखवलेली आहे आणि आता टेस्टमध्ये तो एक चांगली कामगिरी करतोय. त्या बॅटिंग आणि बॉलिंग अशा दोन्ही डिपार्टमेंटमध्ये हार्दिक पांड्या एक चांगला बॅट्समन आणि बॉलर म्हणून समोर येतोय. त्याला साथ मिळते ती रवींद्र जाडेजा आणि आर अश्विनची. आणि निश्चितच आपण म्हणू शकतो की आता भारतीय टीममध्ये आर अश्विन, रवींद्र जाडेजा आणि हार्दिक पांड्या असे 3 चांगले ओपनर्स आहेत आणि त्याच्यामुळे विराट कोहलीकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आपण बघितलं बॅटिंगमध्ये आणि बॉलिंगमध्ये सुद्धा. वृषाली, आणखी एक प्रश्न असा आहे की टीम इंडियाच्या बॅट्समन आणि बॉलरने तर चांगली कामगिरी केलीच आहे, पण विराट कोहलीची कॅप्टन्सी सुद्धा योग्य असल्याचं त्यानं पुन्हा एकदा सिद्ध केलं असं म्हणायला लागेल. निश्चित आपण बघितलं विराट कोहलीने वेळोवेळी आपली कॅप्टन्सी, आपण एक धूर्त कॅप्टन आहोत किंवा त्याच्याकडे जे नेतृत्व गुण आहेत ते त्याच्यातले दिवसेंदिवस आपल्याला चांगले होताना दिसत आहेत. एक टीम म्हणून त्याने पूर्ण टीमला एक संघ म्हणून तो मैदानावर उतरवतो आणि त्याचबरोबर वेळोवेळी बॅटिंगमधले आणि बॉलिंगमधले तो जे बदल करतो ते योग्य असतात आणि हेच त्याने आपल्या कॅप्टन्सीवरून दाखवून दिलेलं आहे. सुवर्णा, अगदी बरोबर आहे. आपली कॅप्टन्सी योग्य आहे हे पुन्हा एकदा विराट कोहलीने दाखवून दिले. प्रशिक्षक पदाचा वाद, त्याचा कुठलाही परिणाम या मॅचेसवर होऊ दिलेला नाही आणि त्यातूनच आज हे इतके चांगले रिझल्ट्स आपल्या समोर आहेत. धन्यवाद वृषाली या संपूर्ण चर्चेबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.